नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला आपल्या आईबद्दलचं सत्य समजलेलं असतं. पण ते सत्य नसून एक खोटारडेपणा आहे, ही गोष्ट आता ईश्वरीला समजणार असते. पण प्रेक्षकांनो, जे फोटो आता ईश्वरीने लपवून ठेवलेले असतात, त्यानंतर वल्लरीने तोच फोटो अर्णवच्या कपाटामध्ये एका ड्रॉवरमध्ये ठेवलेला असतो आणि तो फोटो अर्णवच्या हाती लागल्यानंतर इथे ईश्वरीने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. तिला माहिती होतं की माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये सुप्रियाचा हात होता आणि ही गोष्ट ईश्वरीला माहिती असूनसुद्धा तिने माझ्यापासून लपवून ठेवली. असा गैरसमज आता अर्णवचा वल्लरीमुळे झालेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने जणू काही ईश्वरीला शिक्षाच दिलेली असते. या सगळ्याच्या मागे, माझ्या आईच्या मृत्यूच्या मागे तुझ्या आईचा हात आहे. तीच व्यक्ती आहे जिने माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केला आणि तिच्याच मुलीबरोबर माझं लग्न झालंय आणि ही गोष्ट आता अर्णवला असह्य झालेली असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीबरोबर खूपच जास्त इथे वाईट वागत असतो आणि तिचा जणू काही त्याने आता बायको म्हणून जो काही स्वीकार केलेला असतो ते सुद्धा सगळं तो विसरून जातो. हे फक्त लग्न नावाला लग्न आहे. तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे ना, मग ह्या प्रेम नसलेल्या नात्यामध्ये आता तू असंच पडून राहायचं, असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं आणि तिच्याकडून बायको असण्याचे सगळे हक्क आणि अधिकार सुद्धा काढून घेतलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचा झालेला गैरसमज हा आता सुप्रिया आणि संजय काका या दोघांनी वेगळा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता संजय काका आणि सुप्रिया पुण्यावरून परत आल्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरीला त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते. सुप्रियाने अर्णव ईश्वरीला 17 वर्षांपूर्वीचा तिचा भूतकाळ सांगत खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णवचा गैरसमज दूर होताच इथे आता अर्णव ईश्वरीने दोघांनी एकत्र येत खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढण्याचा विडा उचललेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सुप्रिया आणि संजय काका दोघेजण पुण्याला गेलेले आहेत. त्यामुळे ईश्वरीला आता जे काही प्रश्न पडलेले असतात तिला सुप्रियाला विचारायचं असतं की अर्णव सरांची आई आणि बाबा यांचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये तुझा काही हात आहे का? तुझा आणि त्यांचा काही संबंध आहे का? असं आता ईश्वरीला विचारायचं असतं. पण अर्णव बरोबर असल्यामुळे ईश्वरी काही विचारू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजीने ईश्वरीला घरातली जबाबदारी दिलेली असते की तू आता राज शिर्केंची सून आहेस आणि म्हणून ही जबाबदारी तुला नेटाने पार पाडायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, प्लीज तुम्ही ही जबाबदारी मला देऊ नका. आधी ही जबाबदारी तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. तेव्हा अर्णवला कळत नाही की ईश्वरीने एवढी मोठी जबाबदारी का नाकारली. तू जर या घरची सून आहेस तर ही जबाबदारी तू पार पाडायला हवीस असं अर्णवला वाटत असतं. पण तिची तब्येत ठीक नाही आहे हे पाहता अर्णव आता गप्प बसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते की आता वेळ आलेली आहे. आत्ताच्या आता मला ह्या ईश्वरीला या घरातून बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी जबरदस्ती केल्यानंतर ईश्वरीने ती जबाबदारी स्वीकारलेली असते आणि वल्लरीला ही गोष्ट खटकते. ती म्हणते की आता थांबून जमणार नाही. तर इथे आता अर्णवला जर समजलं की त्याच्या आईच्या मृत्यूच्या मागे सुप्रियाचा हात आहे तर अर्णव स्वतःहूनच ईश्वरीला या घरातून बाहेर काढेल धक्के मारून. मग घराची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे येईल, सगळे हक्क आणि अधिकार माझ्या मुठीत येतील असं प्रेक्षकांनो वल्लरीला वाटत असतं. आणि म्हणूनच ती ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना अर्णवच्या रूममध्ये जाऊन त्याच्या कपाटामधल्या ड्रॉवरमध्ये सुप्रियाचा आणि रमाकांत काकांचा तो फोटो ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर, माझं चेकबुक कुठे आहे? तो चेकबुक शोधत असतो. पण प्रेक्षकांनो, अर्णवचं चेकबुक आता राकेशने चोरलेलं असतं आणि इथे राकेश याने आता अर्णवच्या चेकबुकवरती त्याची खोटी सही करत
तो अर्णवच्या आता अकाउंटमधून पैसे काढणार असतो. तेव्हा त्याचं चेकबुक आता सापडत नसतं. तेव्हा अर्णव आता चेकबुक शोधत असताना आपलं कपाट उघडतो, ड्रॉवर उघडतो. त्याच्यामध्ये आता शोधाशोध करत असताना समोरच त्याला सुप्रिया आणि रमाकांत काकांचा फोटो सापडतो. तेव्हा इथे अर्णव जोरात ईश्वरीला ओरडतो की ईश्वरी लवकर इकडे ये. ईश्वरी धावत पळत येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मिसिंदर हे सगळं काय आहे? या फोटोमध्ये हे मी काय बघतोय? माझे बाबा आणि तुझी आई, म्हणजे माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करणारी तुझी आई होती. तर तुझी आई जबाबदार आहे माझ्या आईच्या मृत्यूला आणि ही गोष्ट तुला माहिती होती, पण तरीसुद्धा ही गोष्ट तू माझ्यापासून लपून ठेवलीस. कारण इथे ईश्वरीने आपल्या मोबाईलमध्ये जी व्हॉईस नोट रेकॉर्ड केलेली असते सुप्रियाला पाठवण्यासाठी, ती व्हॉईस नोटसुद्धा अर्णवने ऐकलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला सगळं माहिती असूनसुद्धा तू गप्प राहिलीस, म्हणजे तुझ्या आईमुळे माझ्या आईने स्वतःचं आयुष्य संपवलं आणि हे तुला माहिती असूनसुद्धा तू लपून ठेवलंस. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला गाडीमध्ये बसवून सुनसान ठिकाणी घेऊन जातो. कारण हे सत्य घरामध्ये कुणाला कळायला नको असं आता अर्णवला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, ते फोटो घेऊनच अर्णव आता ईश्वरीला बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो, मिसिंदर का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? कुठल्या अपमानाचा बदला घेतलास तू माझ्याकडून? सांग ना, काय चुकीचं वागलो होतो मी तुझ्याबरोबर? तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. तुम्हाला वाटतंय तसं काय नाही आहे. अर्णव म्हणतो, मला काही आता ऐकून घ्यायचं नाही आहे तुझ्याकडून. जे काही कळून घ्यायचं होतं ते मला सगळं कळलं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तसंही तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतंच ना, बरोबर ना? आणि मी तुझ्याबरोबर लग्न केलं याचा बदला घेतलास तू माझ्याकडून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुझं माझ्यावरती प्रेम नसलं ना तरीसुद्धा या प्रेम नसलेल्या नात्यामध्ये तुला आता इथे राहावं लागेल, तुला तडफडत राहावं लागेल. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं जरी माझ्यावरती प्रेम नव्हतं तरी माझं तुझ्यावरती प्रेम होतं आणि मी तुला चांगल्या पद्धतीने प्रेमानेच माझ्या घरामध्ये ते स्थान दिलं होतं. पण आता माझ्याकडूनही तू प्रेमाची अपेक्षा करायची नाही. जगासाठी असशील तू इथे मिसेस राज शिर्के, पण तू माझ्यासाठी आणि माझ्या नजरेत आता तू माझी बायको नाही आहेस, ही गोष्ट तू लक्षात ठेव. कारण मी अशा मुलीवरती प्रेम करू शकणार नाही, जिला सत्य माहिती असूनसुद्धा तिने ते सत्य माझ्यापासून लपवलं. तुझ्या आईमुळे माझ्या आईचा जीव गेलाय, हे मी कधीही विसरू शकणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी गाडीमध्ये बसत असताना आपल्या मनामध्ये म्हणते, नाही सर, हे प्रेम नसलेलं लग्न नाही आहे, तर माझं तुमच्यावरती खरंखुरं आणि भरभरून प्रेम आहे असं ईश्वरी म्हणत असते. पण कदाचित इथे अर्णवला प्रपोज करण्यामध्ये आता ईश्वरीने खूप वेळ केलेला असतो. कारण इथे अर्णवला आता नको ते सत्य एका चुकीच्या पद्धतीने वल्लरीमुळे समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीबरोबर तुतड्यासारखा वागत असतो. इथे सगळ्यांसमोर दाखवत असतो की त्याला ईश्वरीची किती काळजी आहे, पण कुणीही नसल्यानंतर तो ईश्वरीला इथे हाडूस करत असतो, तिला इग्नोर करत असतो. रूममध्ये सुद्धा तो त्याच्या एकाही वस्तूला ईश्वरीला हात लावू देत नाही. त्याचे कपडे असू दे किंवा काही वस्तू असू दे, वॉलेट असू दे, घड्याळ असू दे, प्रत्येक गोष्ट ईश्वरी काढून ठेवत असते. अर्णवने तिला सांगितलेलं असतं की माझे कपडे, माझं वॉलेट आणि माझं वॉच हे सगळं माझं मी घेणार. तू माझ्या एकाही वस्तूला हात लावायचा नाही आणि पुन्हा पुन्हा ते मला सांगायला लावू नकोस. आणि ब्रेकफास्टमध्ये सुद्धा इथे आता अर्णवच्या ज्या आधीच्या सवयी असतात इथे डाएटच्या खाण्याच्या, त्याच सवयी आता अर्णवने पुन्हा सुरू केलेल्या असतात आणि तिला बजावून सांगितलेलं असतं की मला घरातल्या लोकांसमोर बोलायला लावायचं नाही आणि जे मला खायचं आहे तेच मी खाणार. आणि ब्रेकफास्टमध्ये अनिताताईंना माहिती आहे मला काय आवडतं आणि काय नाही, त्याच माझ्यासाठी ब्रेकफास्ट तयार करतील. तू केलेला ब्रेकफास्ट मी खाणार नाही, असं आता अर्णवने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्णवचं तिच्याबरोबर न बोलणं हे आता ईश्वरीला त्रासदायक वाटत असतं. ईश्वरी त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते, त्याला सांगत असते की तिचं त्याच्यावरती किती जास्त प्रेम आहे, पण अर्णवला आता या सर्व गोष्टी खोट्या वाटत असतात. इथे आता घडलेल्या गोष्टींवरती पडदा टाकण्यासाठी ईश्वरी आता प्रेमाचा दावा करते असं अर्णवला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, खरं तर ईश्वरीला सुद्धा ह्या गोष्टी वल्लरीमुळेच समजलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, जोपर्यंत माझी आई परत येत नाही आणि जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही तोपर्यंत मला काहीसुद्धा बोलता येणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संजय काका पुण्याला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये खूपच जास्त प्रगती झालेली असते.
तेव्हा इथे ईश्वरी आता त्यांना भेटायला जाणारच असते, पण संजय काका आता हळूहळू बोलायला लागलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, संजय काका बरे झाल्यानंतर इथे सुप्रिया खूप खुश होते आणि त्यामुळे ती आता इथे घरी परत आल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही दोघेजणं भेटायला या, आनंदाची बातमी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते की सर प्लीज जाऊया, तुम्हाला जो काही राग काढायचा आहे तो माझ्यावरती काढा, पण निदान आई बाबा आलेत त्यांना तरी भेटून येऊ द्या आणि मी तुमच्याबरोबरच घरी परत येईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला जाण्याची इच्छा नसते, पण तरीसुद्धा तो जातो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव ये, मला तुम्हाला तिघांजवळ आता एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. ही गोष्ट मी फक्त इथे आता ईश्वरी आणि नमूला सांगणार होते, पण अर्णव तू सुद्धा मला मुलासारखाच आहेस, त्यामुळे ही गोष्ट तुला दुसरं कोणाकडून तरी चुकीच्या पद्धतीने कळायला नको असं मला वाटतं. आपल्या एकमेकांवरती इतका विश्वास आहे आता की आपण एकमेकांसमोर इथे भूतकाळातल्या गोष्टीसुद्धा बोलू शकतो. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की ईशू आणि नम्रता, मी तुम्हाला म्हणाले होते की बाबा बरे झाल्यानंतर आम्ही दोघेजणं मिळून ही गोष्ट तुम्हाला सांगू, माझ्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं ते, आणि मी देवासला राहायला का गेले होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार होते. तर अर्णव, ईश्वरी आणि नमू शांतपणे ऐका. माझी लग्नाआधीची परिस्थिती इतकी काही छान नव्हती आणि माझे बाबा इथे आजारी असायचे, मला नोकरीची गरज होती आणि त्यावेळेलाच मी इंटरव्ह्यूसाठी रमाकांत सर यांच्या आता कंपनीमध्ये गेले होते. त्यावेळेला त्या कंपनीचं नाव वेगळं होतं आणि तेव्हा इथे रमाकांत सरांच्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूला गेले होते. तिथे गेल्यानंतर मला आतमध्ये सोडलं जात नव्हतं, पण तेव्हा तिथे एक बाई आली आणि मला म्हणाली की तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे ना, ये, मी तुला दाखवते सरांची केबिन कुठे आहे ते. रमाकांत सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. ते खूप चांगले मनुष्य होते. तेव्हा प्रेक्षकांनो, मी इंटरव्ह्यूला आतमध्ये गेल्यानंतर रमाकांत सरांना चक्कर आली आणि मी त्यांना सावरायला गेले आणि लगेचच तिथे त्यांना सावरत असतानाच ते खाली पडता क्षणी मी त्यांना पकडलं आणि तेवढ्यातच तिथे पत्रकार आले, मीडिया आली आणि फोटो काढायला सुरुवात केली आणि त्या भल्या माणसाला फसवलं. माझ्याबरोबर त्यांचे इथे आता संबंध आहेत असं त्यांना सांगण्यात आलं. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या बाईने आणि तिच्याबरोबर असलेल्या एका माणसाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. रमाकांत सरांच्या चहामधून त्यांना कुणीतरी गुंगीचं औषध दिलं होतं, कारण चहा पित असतानाच मी तिथे गेले होते. ते कप खाली ठेवता ठेवताच त्यांना चक्कर आली होती. तेव्हा भल्या माणसाला सुद्धा फसवलं आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. तिला ही न्यूज खरीच वाटली होती. तेव्हा इथे मला सुद्धा जीव देण्यापलीकडे कुठला पर्याय ठेवला नव्हता आणि म्हणूनच मला मग काही वर्ष देवासला जावं लागलं होतं आणि त्यानंतर तुमच्या बाबांना हे सत्य मी सांगितलं, पण त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवत माझ्याबरोबर लग्न केलं. तेव्हा संजय काका म्हणतात, कारण सुप्रियाची काही चूक नव्हती. त्या बाईने आणि त्या माणसाने पैशांसाठी, त्या प्रॉपर्टीसाठी तिला फसवलं होतं, कारण सुप्रियाने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना फक्त पैसा आणि प्रॉपर्टी हवी होती आणि राज शिर्केंचा इथे हसता खेळता परिवार त्यांना उद्ध्वस्त करायचा होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की माझी काहीही चूक नसताना मला माझ्या घरादाराला सोडून देवासला जाऊन राहावं लागलं होतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते, ही गोष्ट मला तुम्हाला आधीपासूनच सांगायची होती. अर्णव, तुला ही चुकीच्या पद्धतीने कळायला नको आणि तुझा गैरसमज व्हायला नको, म्हणून मी तुला हे सत्य सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रियाला माहितीसुद्धा नव्हतं की अर्णव हा त्यांचाच मुलगा आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की रमाकांत सर भला माणूस होता आणि त्यांची बायकोसुद्धा खूप चांगली होती, पण इथे त्या बाईला त्यांचं सुख बघवलं नाही आणि मी इंटरव्ह्यूला गेलेली असताना माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिला जे साध्य करायचं होतं ते तिने केलं. रमाकांत सरांची या सगळ्यामध्ये काही चूक नव्हती. त्यांनी मला बहिणीचा दर्जा दिला होता आणि म्हणून त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलं होतं, असं सुद्धा सुप्रिया सांगते. सुप्रियाने आता अर्णवचा सगळा गैरसमज दूर केलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बघितलंस तर माझ्या आईला माहितीसुद्धा नाही आहे, मी तिला सांगितलेलं सुद्धा नाही आहे की तुम्ही त्यांचा मुलगा आहात म्हणून. तुम्ही सुद्धा अर्णव राज शिर्के त्यांचा मुलगा आहात हे आईला माहिती नाही आहे, पण ही गोष्ट आईने आधीच आम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला होता, पण बाबांसमोर ही गोष्ट तिला आम्हाला सांगायची होती म्हणून ती थांबली होती. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझ्या आईची काही चूक नाही आहे हे मला कळले,
पण ती बाई आणि तो व्यक्ती नक्की कोण होता ज्याने माझ्या आईचा आणि वडिलांचा संसार उद्ध्वस्त केला? त्यांना आता मी सोडणार नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्याबरोबर आहे. कारण त्या बाईने फक्त तुमच्या आई-वडिलांचं नाही तर माझ्यासुद्धा आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तिची बदनामी केली. त्यामुळे आपण दोघे जण आता मिळून असा विडा उचलूया की त्या खऱ्या गुन्हेगार बाईला आपण दोघे जण मिळून लवकरात लवकर शोधून काढूया, असं प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणते. तेव्हा सुप्रिया आणि संजय काका या दोघांनी मिळून आता अर्णवचा गैरसमज दूर केलेला असतो आणि गैरसमज दूर होताच अर्णव ईश्वरी दोघेजण एकत्र येऊन त्या खऱ्या गुन्हेगार बाईला शोधून काढणार असा विडासुद्धा उचलतात. पण इथे आता सुप्रियाला अजूनही माहिती नसतं की अर्णव हा रमाकांत सरांचाच मुलगा आहे. पण इथे आता त्याच्या मनामध्ये कुठल्याही बद्दलचा गैरसमज राहायला नको म्हणून इथे सुप्रियाने ही गोष्ट अर्णवला सुद्धा सांगितलेली असते आणि तेव्हा इथे अर्णवने सुप्रियाची माफी मागत ईश्वरीला सुद्धा तो सॉरी म्हणालेला असतो आणि तोच खरा इथे आता सात्विक आणि रमाकांत काकांचा मुलगा आहे ही गोष्ट अर्णवने आता सुप्रियासमोर कबूल केलेली असते.